कधी बघितलंस ह्या तू? सकाळच्या. पण ह्यांच्या अंतरुणात काळे ओढीत खायसो नेले. घराचो करतो पुरुष हा अण्णा एका बसवूक बघता. वहिनी खूप मोठा संकट घरात येऊ बघता. वहिनी आता ह्या मी मंत्रात बांधून घालतोय. आता उडीत भरूक हरकत नाही. वहिनी खबरदारी घेऊ होई. आता ही अवदसा स्वतःच्या पायाने ह्या घराचं उमरो ओलांडली. उडीत भरून झाले. वय चला बसा भाऊजी. सरिता वो चाय घेऊन ये. वहिनी ते उडीत जरा जपान ठेवा. त्याचा काय करायचा? ह्या जा कोणी केला ना तर वेळेतच थैसर पाठव काय. इथं सबन घरात त्रास होईत रवात. बरं आता दुपारच्या जेवणाचं सगळं आटपात ना. होय सगळं जेवणाचं आटपून घ्या आणि त्याच चुलीत हे उडीत टाका. मग दैसून हिला थैसर परत जाईल. याक लक्षात ठेवा दिवे लागणी पर्यंत चूल पेटवू नका. कळला? होय. वहिनी ही तुझ्यासाठी उदी आणली. ही सबन घरात फूक आणि सगळ्यांच्या कपाळाक लाव. काकानू हाय ती जी उदी देतास ती अण्णांच्या कपाळाक लाव. तुम्ही येतला काय अण्णांका तुमच्याकडे पाठव म्हणजे लायतलात. हे काय बोलतोस? ते हैसर एवढे धावत इले तुका काय कळता काय? हे खराताच बोलतोय. अण्णा काय तुझ्याकडसून उदी लावून घेताले की काय? ता माझा मी बघतोय. तू तो आण गप कर. वहिनी जाऊन देऊ. आता त्याचा स्वभाव काय आमका माहिती ना. एकदा शांती करून घ्या त्याची. लग्नाच्या आधी केला असतं बरा होईल. ह अण्णांचीच शांती करून घेऊया म्हणजे सगळा शांत जाताला. गप राहू गो. निसक्या झालेला. भाऊजी तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. येतोय मी. हा नमस्कार. हा नमस्कार. या. बसा. कसा आहे अभिराम? बरं असा आता. पण तुमका कसा कळला? नाही ते गावात कळलं की एक मुलगा पाण्यात गेलाय म्हणून. हा मग नंतर लक्षात आलं की तो तर अण्णांचाच धाकटा आहे. म्हणून आम्ही दोघं इथे त्यांना भेटायला आलो. काही फळं आणलीत अभिरामसाठी. हो आता ह्या किती आणला? असू दे असू दे. असं काय अण्णांनी एवढं केलंय आमच्यासाठी मग आम्ही निदान एवढं पण करू नये काय? हो हो तर झोपलाय वाटतं. आराम पडलो पण काल घाबरलो होतो. पाण्याचा तसा वाईटच ना. आणि हे का ना काय ना काही होताच. हा काय ह्याच्या पाठी लागला काय कळणार नाही हो. मग तुम्ही दाखवून का घेत नाही? नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर आमचे हे पत्रिका बघतील ना अभिरामची. काय हो मी बघतो पत्रिका. बराच झाला मग. दत्ता जा अभिरामाची पत्रिका आण. काय मग सरिता कशी आहेस तू? बरं असं असणारच. नायकांच्या घरात सून म्हणून आलीयस काय ग छाया? होय तर नायकांच्या घराचा पाणी मानवलं ना ते का.
मास्क चढला अंगार बघलास नाही. काळजी करायचं काही कारण नाही. सगळं काही नीट होईल. याचं शिक्षणही नीट होईल. पण याच्या लग्नाच्या दरम्यान नायकांच्या घरात उलथापालथ होईल. आणि त्याच दरम्यान अण्णांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल. हे तर थेट लग्नापर्यंत पोहोचले. तुम्ही काळजी करू नका हो, काही होणार नाही. एक इशारू काय हो विचारा ना. ह्यांच्या अंतरुणात ओढीच सापडली. खैसून इले काय कळणार नाही हो. म्हणान रघुभाऊजींका बोलावला होता. तुमका यातला काय कळता काय हो? नाही त्यातलं मला कळत नाही. पण हे होतंय त्याचं कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असेल. काळजी घ्यायला हवी. बस हा वास चाय टाकते. माझा काय चुकता हा काय? मी जर करतोय तर आपल्या घरासाठी करते, माझ्या माणसांसाठी करते. पण मग ह्या सगळा असा कित्याक होता? माझ्या माणसांका काही एक त्रास होक नको एवढाच माका वाटतं. पण जर काय माझं चुकत असत ना तर तूच माका मार्ग दाखव रे बाबा. बरं वहिनी येतो आता आम्ही. इलाज तर बरा वाटला. हा अहो असं काय करताय? अभिराम आम्हाला आमच्या मुलासारखाच आहे. आम्ही येऊ नये का त्याला भेटायला? सरिता अगो अंका हळदी कुंकू लाव गो. या उभे ये. काय मग दत्ता, बायकोची नीट काळजी घेतोस ना? आता तुम्ही दोघांनी आमच्या घरी यायचंय. छाया, तुला मागच्या वेळेलाच मी सांगितलं होतं. अजून तुला मुहूर्त सापडला दिसत नाहीये. यांना सांगू का मुहूर्त काढायला? वहिनी येतो हा. पण जरा काळजी घ्या. नाही आज अभिरामवर उलटलंय, उद्या कुणावर उलटेल काही सांगता येत नाही. धाकटा पाठीवर घेतो, थोरला छातीवर. माधवची पण विचारपूस करत जा अधून मधून. नाही एकटाच असतो ना मुंबईला म्हणून म्हटलं. उशीर होतोय ना आपल्याला, निघूया. हो हो येतो. हा येतो. आहे काय रे, काय झाला? अभिरामा आई हं? भूक लागली असं तेंका पेज दितय. नको. असं काय पेज खाऊ खोई. अभिराम भाऊजी पेज खाशाल ना तर बरे होशाल, तरतरीत होशाल. मुगे खेळू खोया, अभ्यास करू खोयो है ना. मोने वाळाकडे गेलेला वाचत नाही. मग हे अभिराम कसं सुटलो गिऱ्याच्या तावडीतून? नशीब साथ देतात त्यांका एवढंच. होय, पण नशिबात सदा चांगला लिवलेला नसता ना. वाईट असता
पण अण्णा नायकाच्या घराण्याचं नशीब आपणच लिवायचं. शोभतस हा माझी सून. होय ना? होय. मग हे माझं ऐकशात? काय? पोराचा गायचा सोडा, जगलो त्याच्या नशिबात, पण घाव घरावरच घालू गयो, आणि तो घाव घालतला घरातला. इंदू काय करतस? नाना रघु भाऊजींनी अंगारो दिल्या ना, सगळ्या खोलीत सून फुंकूक सांगितल्या. घेवा लावा. नाना पाटणकर येऊन गेले, अभिरामाक बघू केले होते. पण त्यांका कोणी सांगल्यान? अहो सगळ्या गावाक समजला, काळजीपोटी बायलेक घेऊन नेले होते. पाटणकर सांगा होते सगळा चांगला होईल, पत्रिका बघतात ना ते. पण अभिरामाच्या लग्नाच्या वेळेस काहीतरी उलटा पालत होईत असं काय बोला होते, काय कळला नाही हो. इंदू आता सो अभिराम लहान असा, पुढचा पुढे बघू घेत गो. पण त्याची आता काळजी घेऊ, त्याची पड आणि घराची पड. बघ सगळ्यांका उदी लावलंस ना. होय. अगो काय झाला? नाना हा. मुंबई खायच्या बाजू कसा हं? सांगा ना नाना. उगव तिकडे असते. नाना आपण सगळे हैसर एकमेकांची काळजी घेऊ. होय. पण थैसर माझो माधव एकटोसा, त्याची कोण काळजी घेत? त्याच्यावर काय संकट येऊक नको. सुखी ठेव रे माझ्या माधवाक, सुखी ठेव. घे औषध. घे बाय, पोस्टमन काकांचा आवाज. होय. जा बघ, जा बघ. बघते. औषध बाहेर ये. काय झाला काकानू? नाही म्हणजे आज काय कोणाची बुका येऊची नाही आणि काय नाही. आता या तुझ्या तूच काय ठरवतेस? हा म्हणजे पत्र हिला. पत्र? हा तुझ्या झिलाचा. तुझ्या झिलाचा पत्र असता. माधवा काकानू, आज तुमचं काय गोंधळ होक नाही ना? कसं होणार? औषिक झिलाचा पत्र येऊ होया म्हणून मी या पत्राची वाट बघते. आता रडून रडून पत्र ओला करशील म्हणजे मी कसा वाचून दाखवू? वाचा तुम्ही. तीर्थरूप अण्णा फोडलेला दिसता. हा तीर्थरूप आहे. अण्णाच्या नावा पत्र पाठवीन असो विचार केले, पण त्यांच्या समोर बोलूची हिंमत झाली नाही. पत्रातून पण त्यांका बोलूची हिंमत व्हायच नाही. माका माहित हा त्यांका माझो राग येलो असत. माझा नाव पण त्यांच्या समोर निघत नसत. पण अजून बापाशीचं नाव मी माझ्या नावापुढे लावतोय. त्या कायमचा लावी, कारण बापाची पोराक टाकल्यान
तरी बोडगो बापाचो अंश असता. त्यांचा नाव बाजूक करून कसा चालात. आणि ही सगळी तुझी शिकवण ती इसरून पण चालूची नाही. सगळ्यात सगळा चांगला बघायचा मनान अण्णांनी मारून मारून हो मनाक सांगितल्यान त्यांच्यात पण कसा नाही म्हणायचा नाही एवढं मात्र शिकलंय. म्हणूनच हैसर लांब येऊन पण स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करते. पण खरं सांगू आहे, आठवण येते गे तुझी. रात्री डोळे झाकले की असा वाटता आता तू येऊन डोक्यावरना हात फिरवशील, डोक्यात तेल लावशील आणि विचारशील अभ्यास करून करून डोका दुखाच असत नाही रे. आता रडाक लागले असतील ना. मनात मी ठरवलं होतंय नाही लिवायचं पत्र, पण राहवलं नाही. आधी डोळे पुस, माका पण रडाक येतंय. बरं, सगळी बरी असतीलच. दत्ताक आता जबाबदारीन वागूक सांग. ते का सांग मोठ्या भावान बजावलेला हा आईची काळजी घे. छायाक आता घराकडे लक्ष देऊक सांग. अभिरामासाठी मी काहीतरी पाठवलंय. ता मिळाला की बघ तो कसा खुश होतय. पांडुक मी आठवतय काय गे की गेल्या गेल्या साहेबा विसरलो असत माका. सगळ्यांची आठवण येते काय, अण्णाची पण. पण नाही ना माझ्याशी बोलणार ते. राग इलो असत त्यांका, स्वतः त्रास करून घेतल्याने असत. पण तू त्यांका सांभाळून घेशील. माका सांभाळूक नसलास तरी तुझा आशीर्वाद असा ते कायम असतील. काळजी घे स्वतःची. आणि हा, रडा नको हा. तुझं माधव आवशे. अगं एक राहिला आणि काहीतरी पार्सल इला विसरला असतो बघ. कोणा पाठवलेला बाबा खेळू. बस थांबा काकानू, काहीतरी देते तुमका. हे आवसे, आता ह्याच्यात सुद्धा बक्षीस देताय असं तू. अगे तू जेवढा या पत्राची वाट बघत होतीस ना तेवढाच मी पण बघत होतोय. काकानू, पत्र पाठवूचा असला तर माधवाचो पत्तो ह्याच्यात असत ना. नाही मग त्याच्यापर्यंत पोचायचा कसा. अगे तुझ्या पोटचं गोळवा व्हायचं रडतय ना तसं त्याच्या डोळ्यात पाणी येत असत. एका पत्त्याची गरज नाही, नाळ जोडलेली असत ना. येत आहे मी येते. सरिता, गो सरिता. काय आहे? जेवणाचा आवरून झाला असतात ना तर उडीत तेवढे चुलीत टाका. नाही म्हणजे कोणा काय भोग नको ना. हा भेटा.